इकडे ना इकडे ना. काय हो, काय म्हणणार? मोठे आवाज देऊन राहिले तर. तू इकडे तर ये. तू एक कामाची गोठ आहे ना ये ना. इकडे बापा एवढं मोठं घर दिलं सोडून आणि या कोपऱ्यात काय आहे तुम्हाला? हा इकडे बोलावून राहिले मोठे मला. नाही का घरी भुसणे आहे का घरी? भुसण्या नाही घरी, भुसण्या बाहेर जायला. मी इकडे इकडे बरं. तू इकडे बरं. माणसाला तर नुसता चान्सच पाहिजे. मस्त विचारते माणूस की पोरगा कुकडे जायला. ये ना इकडे ये ना. का टाइमपास करून राहिली? जावं तिकडे तुम्ही, मी नाही येत. नुसता फालतू काम असतात तुमचे. तू समजून काय राहिली? हा काय समजून राहिली तू? का मॅटगेट झाली का? काही मला दिवस मला समजते की नाही काही? हा पागल आहे लेकाची. दुसरी गोष्ट आहे ना, काय गधा उधाव ते दिसते. असं सांगा ना स्पष्ट की मला तुले काही सांग नाही म्हणून. असे कोपऱ्यान कापरे काय ढुंढायला लागतात हो? आपल्या घरी कोण येऊन राहिलं? भीतीले का नाही म्हणतात? तुला कधी बी तेच वाटते नुसता. हो तू बुद्धी सडली. अरे काही दुसऱ्या गोष्टी असतात ना. उठसूट गोंड्या तेच नसते ना. हा पागल आहेस काय तू जराशी? बस झालं आता तुमचं भाषण. काय आहे सांगायचं तुम्हाला ते सांगा पटकनी मला आता. ते झापऱ्याचं वावर इकरी आहे. येतो का आपण? सांग तू मले. आवा घेऊ ना आपण. काऊन नाही घेऊ बापा? काय पण ते आपल्या नावावर नाही घेणं आपल्याला. दुसऱ्या नावावर घेणार. कारण की मीनच त्याला झाडावर चढवलेला. वारीक गड्या बुड्याचा इलाज कर ढमुक टमुक. आणि म्या त्याला असं सांगेलाय की दुसरा माणूस बा आहे माझं गिराईक काय ते येईन बा घ्यायले. तर कसं आपल्या नावावर ते वावर घेतल्या जात नाही. बरोबर. कोणाच्या नावावर घेता बापा तुम्ही? मग तुझ्या भावाला फोन कर तू आणि त्याला म्हणा तू चालला अटीसा बोलव त्याला समजून सांगू. मग तो कसं सौद्यात बोलीन. मग ते कसं त्याच्या नावावर चिपकून देऊ आवर. बरोबर असं करणार का? मग आपल्याला करतो ना. मग मी फोन त्याला सांगतो ना सगळं हे असं आहे म्हणून. एक गोष्ट लीक नाही झालं पाहिजे बरं. हे काहीच कुत्रे बच्चाली माहित नाही पडलं पाहिजे गावात की आपण घेऊन राहिले कोण घेऊन राहिलो. आहे म्हणा तू दूरचा आहे असंच करायचं. नाही तर मग कोणाला पचकशीन कोणाजवळ. भावाली पद्धतशीर सांगून देतो. तोही लय जिबीन सबर आहे बरं. मला जर असा जर कुठे बोलताना भादरला दिसला तर होबळल्याच मारीन मी. कसं त्याला पद्धतशीर समजून सांगतो तू. बापा हा ना. मा भाऊ काही एवढा चबरा नाही बा. ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्याच सांगते तो लोकांना. हे अशा गोष्टी सांगेन का तो? मी सांगतो त्याला समजून बरोबर. मग आता वावर तर घेणार म्हणता आपल्याला. मग पैसे गिशायचं कसं काय? हा भाव काय आहे वावराचा? एकदम सस्त्यात भेटते ना. बुड्याचा इलाज करायला लागते. त्याला दवाखान्यात अर्जंट नाही. ते बुड कसं इकणं तर आहेच. त्याला कोण पैसा देत नाही गावात. असा विषय आहे ना. म्हणून कसं सस्त्यात मस्त भेटून जाते. 5-6 लाखाचा चक्कर भेटते आपल्याला. बापा मग हाणून घ्या चानस आता. चांगला चानस आला आपल्याला. आता संधी सोडू नका बरं. संधीचं सोनं झालं पाहिजे आता. तू काही टेन्शनच घेऊ नको. ते वावर आपणच घेऊ. पुरं संधीचं सोनच करतो ना आता. हा आपणच घेऊ वावर. खरंच मग भुसण्या घरी नाही ना? नवा घरी नाही तो. किती खेप सांगू तुम्हाला? मग ये ना. आपले काम करून टाकू. चाल लवकर. तुझं सोनं करून टाकू मग आपण बी सणात गण. काय तुमचं फेका टप्पर बापा? ऊन ताण नाही पाय ना काही नाही लागे. इकडे इकडे काय बापा निराश येत राहते माय बाई. निराश लाडत येते. अरे थांब ना. अरे हा ना काही नाही ना. ये ना. आहा चालली का? अरे आहा ऐक ना तू माय. जा तुमचे ढंगळे तुम्हालाच माहित. मला नका शिकू ते. घाबरू ते वावर घेवर इकडे आहे का बा? मला माहित पडलं गड्या. हा बबन भाऊ एकर इकडे आहे ना माय. भाव घेऊ काय ठरवणार बा? कसं हा सोयरा होता एक जण घेणारा. कारण की आता जिगाचे पैसे भेटले त्याले. मग म्हणे पाहिजे म्हणे बुवा वावर घेवर. तर असेल तर मग सांग तुम्ही त्याले. भाव घेऊ काय पण भाऊ राजा भावा घेवाचं तर अजून काही केलं नाही राजा फिक्स मी. आणि मला काही समजत नाही त्यातलं. तर कसं मी बा उद्या सांगतो तुम्हाला 1-2 जणांना विचारून. गड्या झाबरू पहिले मला सांगतो बरं बा. कसं मा सोयरा भूमीन झाला बरं. त्याला अर्जंट वावर घेणार. कसं धरणा पैसात लय दाबून भेटला. पण वावर पाहिजे माणसं आहे घरी. पोराची लग्न नाही होत ना. मग वावर असली कसं कोण ना कोणी पोरगी देते. काय ना काय आहे बा याच्यात. असा विषय असते तो. म्हणून कसं त्याला घेणार बा. बरं बबन हो बस भाव ठरवला की नाही तुम्हाला सांगतो. पहिले तुम्हाला दुसऱ्या कोणाला चानस नाही. बुड्याची तब्येत गिब्येत कशी काय आहे? तशी जा बा. बुड्याची तब्येत काही सुधरून नाही राही राजा. बुडा पिसाट्यासारखाच करून राहिला. काय राजा सुचत नाही मला काही. हा पुरा परेशानी जाऊन राजा मी. एक तर कर्ज झालं मावर अर्धाबून. बेकार नांद आहे ना हा. घे बा काळजी घे बा बुड्याची. लवकर बुडा कसं दुरुस्त झाला पाहिजे. झाबरू काय म्हणतो कालू? गळ्याचा आवाज समजून सांगणार आहे बा. हो उठल्या बसल्या का तिकून गेले का आवाज देते का? इकडे आवाज देते तर काय झालं आता? जायचं बुड्याचं. बुडा काय करून राहिला तुम्हाला?
त्या उठला सुटला की त्या बुडीला निरोप द्यायला लावते ते आबा. बताल झाला ते आबा. त्या आबाला तेच पाहिजे नुसता. मला म्हणे बाबू काल्या इकडे ये बरं तू. पुन्हा फिरू नको म्हणे तू जास्त काया पडून राहिला. इकडे म्हणे तू माझं बस. बसलो बा बुड्याचं. मग बुड्यानं लावल्या कोरनो गोष्टी. म्हणे गड्या आपला तेवढे सेटिंग लावून दे म्हणे गड्या. कमलीला वाटी बोलवला म्हणे. कसं लय दिवसा मेळ आला नाही म्हणे माय. मी काय लफडे डोळ्याचे काम करतो का? त्या आबा शोभते ह्या गोष्टी ह्या माय होय काय? त्या आबाचं होय काय? त्या बुड्याला समजून सांग रे बा. नाही तर मापेक्षा कोणी वाईट नाही बा. आता जर मला म्हटलं त्या बुड्यानं कमलीला आवाज देन फलाना कर आणि येऊन बस मी मग मी कसा मग बेकार मग मग पाहणार नाही बुडा ये जेव्हा नाही तर हो. त्या बुड्याची तब्येत जराशी कशी डाऊन व्हायला म्हणून त्या विषय आहे. नाही तर तो बुडा काल तुम्हाला आवाज देईन रे. डोक्यात फरक पडला ना त्या बुड्याच्या म्हणून थोडीशी कसं समजून घ्या तुम्ही. आता गावातलं काम आले गो. गावातलं काम आहे म्हणूनच ऐकून राहिलो. तुला सांगायला आलो भाऊ. आम्ही सांगायला नसतो आलो. बुडा तरी पादवला असता आम्ही ना. आम्ही धावधाव त्याच गोष्टीवर आहे ते आबा. एक तर मग त्या कमला बुड्याचं घेऊन जाईन ते आबाले. आम्हाला काल सांगतो ते आबा. मग ते बुडं सटकलं भाऊ दवाखान्यात नाही तर त्या कपला बुडे दोन्ही आम्हाला त्रास देऊन राहिलं ते बुडं फालतू घेणार दे ना. अरे भाऊ नेतो बा दवाखान्यात नेतो मी. आता वावर काढलं नाही इकरी. हा बस अक्कर इकला माया की बुड्याला दवाखान्यात देणार. मला केळकरकडेच नेतो मी जाय बुड्याले. फेडकळ करे नाही की फेडकळ करे नाही आम्हाला सांगू नको. पण आता कसं बुड्यानं आवाज दिला नाही पाहिजे रे भाऊ. कमलीले आण अटी आण ढमूक आण. आम्ही काय दलालीचे कामं करत नाही. लफडे डोळ्याचे कामं करत नाही मी माफी मागू आहे तुम्हाला. माफी मागतो बा. बस बाबाच्या चूक झाली मी माफी मागणार घासू काय आता. अरे बाबा काही माफी गिफी मागू नको. कसं सांग ना काम आहे. कसं ह्याच्या पुढे कसं बुड्याला सांभाळून ठेव. आता पुरं जमते रे आपलं. चक्कर घेतले जाते आपल्याच्या ना. याला एकाच लागते ना. बुड्याची तब्येतच बिघडली दिसते मला. लहान पुरेल तर देऊन आला बुडा. चाला बरं गड बुडा काय म्हणून राहिला पाहू बरं. चाला बरं चाल. हा बुडे बा त्या डॅनी बुड्याचा त्या बुड्याचा खेळ कुकडे झालता बा. कुकडे गेलता येईन आपल्या समोर जागा हे जाणार बाबा. हे सावली पडेला हे अटीच झालं. आता कसं ते वखर मखर मारला तर काही दिसून नाही राहिला. काही काही पडेल होतं. बुडे बा पण बुडा लस बहुत आला राजा. सांगा आता या वयात बी बुडा लस राजा फाजल बोना करते हो. अरे पुरा बताला आहे तो. जसा जसा बुड्डा होऊन राहिला तसा तसा जवानी येऊन राहिला तो. 60 वय वस्त करून राहिला. आता बी घरी पडेला बाजू. पण कमली 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 असाच करून राहिला म्हणता वसनून राहिला तो. का तुम्हाला सोबती राजा तो. मग तुम्ही भेटे गिटायला जात नाही. जरा समजून सांगा त्या बुड्याला की गड्या या वयात कसं असं करणं बरोबर नाही की काही तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या पाहिजे राजा. पण ज्याचा गाण दोस्त नाही त्याच्या बरोबर त्याचाच तो ऐकत नाही. माया काय ऐकणार आहे बा तो. मला तो कोण दिल्या शादत येतो. मला तर जागी उभा नाही करत तो. बस मी शब्द तरी काळा गळा असं नको करू तसं नको बस. आणि माही शामत टेम्पो घेऊनच लागते मा मागं तो. येडपट आहे बा येडपट तो. हो काही ना काही तुम्ही समजून सांगितली की ऐकीन राजा. कसं दोस्तच असते राजा. काय जरा असं काय ऐकते माणूस. अजिबात ऐकत नाही नव्हतो. त्याच्या डोक्यात वारा घुसला आता कमलीचं. त्याला नुसतं ते बुडी दिसून राहिली. रातभर दिवस ते त्या बुडीच्याच नावाचा जप चालू आहे. काय म्हणतो तुम्हाला. मग द्या ना सेटिंग लावून त्या गड्या बुड्याची. एक दिवस जा त्या बुडीले भेटा म्हणा. काय म्हणा असं करून राहिले म्हणा बा. तो माझा दोस्त सटकला म्हणा बा. चाललं म्हणा तटलं भेटायले. मग काय करतात काय नाही मग समजते ना. आपल्या दोघं जण एका ठिकाणी आणली. पागल कुत्र्यानं चावलं का बा. मी त्याच्या तो बुडी घेऊन जाऊ तर. अरे बा तो डंगरा झाला पण जवान आहे तो. बस बुडी पाहिली कसा बिफरतेस तो. मग काय करीन काही नाही. बुडी खलासच आहे मग. एक तर लय दिवसाचा कसा खाडा पडेला भाऊ. तो काही खरा नाही. मी नानी लागत बापा त्याच्या. मग तर कसं सटकेला आहे तर बरोबर लाईन वरीन बुडा. तशी ते बुडी वीस काय कामाची आहे हो. आता पहिले ढोपरलीच की नाही त्यानं. मग आता काय होते. तो सदा मला सांगितल्यापेक्षा तूच जाय ना बा त्या बुडी जो आहे. आणि ते बुडी कसं तू ऐकते बी. तर दोन गोष्टी सांग त्या बुडी समजून की म्हणा असं आहे म्हणा बा. टाकण्याची बुडी प्रपोज लागल्यास 2-4 हजार लागत असते मी देतो तुले. बे मी पैसे खर्च करतो बुडीवर लागल्यास तर. तू माझ्या दोस्तासाठी की नाही तेवढी घेऊन जाय बुडी तो. बरोबर ऊन तपून राहिला आता. जास्त डोकं गरम होऊन राहिलं माझ्या. चला फटका आठवून आता. का बाबा मला सेटिंग लावून द्यायला होते का बुडा. ते कमली का बेकार आहे बाबा. कमलीचा नवरा त्याच्यापेक्षा बेकार आहे. डोकं झडलं नाही ज्यानी बुड्या त्या बुड्यानं. चाल आता तपून राहिलो नाही की. खरं बोलले कसं ऊन तपते. शांताराम भाऊ राजा बुडा कसाही करून राहिला राजा. पिसाड्या आणच करून राहिला बा. कमलीच वसना होते राजा. बुड्या राजा दवाखान्यात न्याय लागते रे शांताराम भाऊ. मिळणे तसा राहू दे बुडा तसा घरी रे. आता गोया औषधी चालूच आहे ना. काय तर दुसऱ्या दवाखान्यात नेतो गड्या. थांब ना जरासा वाट पाहू ना आपण आता. ह्या वयात चाललं की मग पाहू काय आहे तर.
आहे ना शांताराम भाऊ, बुडा जास्तच बदला नाही करून राहिला ना. कोणी म्हणजे दारून जरी गेला तर आवाज देते बुडा, अरे इकडे ये रे, कमलेला मा निरोप दे, कमलेला मा निरोप दे. सांगा आता असा करून आला, काल जर गोटे मारले तर काय करसान काय सांगा ना तुम्ही मला. हा बुरी आपत्तींना थांबणं, जराशी शांतता ठेवणं, मेंदूला जरा रक्त पुरवठा कमी होत असेल बुड्याच्या, म्हणून कसा बुडा बदला नाही करून राहिला. हा आता ह्या गोया होऊ दे ना, गोया झाल्या की मग पाहू ना आपण. नाही हो बा, बुडा बिघडला जास्त तर काय करू बापा, बुड्याशिवाय हाय तरी कोण मले. एक्कर ऐकतो तरी मी बुड्याही बरोबरी करतो बा, बुड्याला दवाखान्यात देतो मी. काय एक्कर ऐकतो? वावर काढलं मी इकरी. शांता इकडे वा, इकडे ये ना. हा पिसाड्या पोऱ्या पाहण काय म्हणते तर इकडे ये तू. काय झालं असं? झाबऱ्या शायना वावर इकून राहिला, वावर सांगेल जरा समजून सांग बा. हा रे झबरू, वार काढलं का तू इकडे? हा मावशी, वावर काढलं मी इकरी. आता कसं बुड्या इलाज करा लागते, मला घरदारी बांधणार तर कसं म्हटलं एकूण टाकतो बा, एकरात होऊन जाते पद्धतशीर. मग पागल झाला का रे झबऱ्या तू? लोकाईले जमिनी सापडून नाही राहिल्या आणि तुझ्याजवळ जमीन आहे तर तू इकून राहिला. हे काय पागल धंदे लावले रे तुला करून? कोणा घातला रे हा भूत तुझ्या मनात? वावर इक्याचा कोणा घातला सांग बरं मला. हेमाड्या काम करू नको ने, वावरा फारा नान लागू नको. वावर ऐकतो ना, फलाना करतो, दिसताना करतो. हा हे काम तो धंदे कोणा सांगितले रे तुले? शिल्लकपणा करायला पहिली विचारणं पुसणं नाही, काही नाही काही. हा जास्त शिल्लक झाला वाटतं तू. शांताराम भाऊ, कसं बुड्या इलाज करणं अर्जंट आहे ना बा. बुडा पिसाड्यासारखा करून राहिला ना. बुड्याचा इलाज थांबेला आहे काय? बुड्याचा इलाज चालू आहे ना. धीरे धीरे फरक पडीन बुड्याले, एकदम पडीन का फरक? गोळ्या औषधी चालू आहे ना, असं नाही की आपण बंद करेला गोळ्या औषधी. मग जरासा टाइम द्या लागेल की नाही आपल्याला. तू म्हणशील घाई म्हणशील की वावर इकतो, अशानं कसं होईल रे? हा सल्ला कोण दिला? हा शायनेपणा सल्ला कोण दिला तुले? नाही दिला बा, मा मतानच. आता बुडा जास्त बसला आणि करून राहिला, म्हटलं जा बा केळकर घेऊन. आता गोयानं औषधी कडलो काय होते. आया म्हटलं एखादा शाट मॅट देऊन आणला की बुडा कसं पद्धतशीर होईल, असं म्हणणं होतं बा माया. गुरु जरा शांतता ठेव बा तू. असं जास्त वय काही करू नको आणि घाई गडबड मध्ये काही निर्णय चुकीचा घेऊ नको. पण मावशी, माझी जीवच नाही लागून राहिला ना. बुडा लवकर दुरुस्त व्हायला पाहिजे ना, बुड्याशिवाय हाय तरी कोण मले. अरे गड्या झाबरू, तुला आम्ही कोणा गोष्टीची कमी पडू देत नाही रे गड्या. आणि तू असा कसा विचार करून राहिला रे? वावर इकेचा डायरेक्ट. आणि तुला लागले पैसे तर आम्ही देतो ना. आम्ही दिले नाही कधी, असं झालं काय? तू मांग तर खरी आम्हाला किती पाहिजे तर. नाही शांती, यायला काही सांगू नको. हा सांगून ऐकणार थोडी आहे. उद्या यायला भुईवाट इकू दे जमीन. मग जमली फाट्या. तर मग असं बोलू नका ना. तुम्ही लागलं तर चाला ना, लोक बुढे कंडिशन बाहेर चाला तुम्ही. काय आहे तर पोझिशन. जो तो येऊन राहिला गावातला मले बोलून राहिला ना, काय करू सांगा तुम्ही मला. तर लोक तर चाला तुम्ही. जा बरं तुम्ही याच्या बरोबर, जा बरं. बुड्याची हालत कशी आहे आता पाहून या बरं. चाल बरं, दाखव मला बुड्याची काय कंडिशन आहे तर, कसा काय बुडा तर, काय म्हणते काय बोलते पाहू दे बरं मला. चला गड्या टकलू, झुंबर इकडे रे. म्हणजे बा आता बुडं बुडे बा काय म्हणता? अरे ये ना गड्या, ये ना वर येन, तू बस ना, माझं बस ना. एक गोष्ट सांगतो तुला, ये. गोष्ट सांगते बाबा बुडा. बसा की नाही बसा बाबा, पहिलेच तर सट केला बा, मारी नाही तुमच्याकडे गेल्या. ये ना बे, काय विचार करून आला का तू बी? ये लवकर बस बरं. आलो बोला बुडे बा काय म्हणता? नाही गड्या, आपलं एक काम होतं गड्या अर्जंटचं. कसं जाय ना तू, आपला एक निरोप घेऊन जाय बा. कमलीला सांग बा, डॅनीन बोलवलं म्हणा तुले. कामासाठी बोलवलं का मध्ये? या कामाला बसायला आलो गाडीचा. बेले का एवढंही काम नाही करत का ले का? लागलास तर तुला एक चपटी पाचतो ना मी. पण कसं एवढा निरोप दे. कमलीला निरोप दे ना. कसं ते भेटली की नाही माग सारखंच होते ना मग. बुडबा मला सांगितल्यापेक्षा तुम्ही निघा ना. कोणा ते वाळगं काही दूर नाही ना, तरी जाऊन काय करणार करा त्या बुडीसोबत. वाळग्यात नाही ना गड्या, वाळग्यात भुशीचं कुठं राम टाकेला आम्ही त्या शिवल्या ना, अंग खाजूत तटीसा. अटी कसं सारी व्यवस्था आहे ना आपल्याजवळ, आपल्या घरी काची कमी नाही ना. पद्धतशीर आहे टिसा. कसं तू पाठवून देईन त्या बुडीला टिसा, मग आम्ही काय करायचं आहे करतो मग. बुडबा हे रिकामी काम मी करत नसतो, कोणाची निरपान आरपी करणं. उठ लवकर उठ. हाया बसते तर बसते टिसा, माया कोणतं काम नाही आहे का भडवीचा. उठ निघ लवकर निघ. चालेल तोंड्या. तू एवढं सांगितलं बुडीले निरोप दे म्हणून, आता तोंड वाचून राहिला टिसा. निघ लवकर निघ. तुम्ही बोलावलं की मी बोलावलं? वरून काढून नाही मला. डोर निघ. साया मा निरूप नाही देतात, फिरून नाही देत, येऊन बसला मा बाजीवर लात मारीन. लवकर उठ लोक सांगितलं रे बाजीवर बसायचं. बा शांताराम भाऊ, अशी कंडिशन आहे सांगा. आहेत की नाही उपट भांडणं सांगा. असा करून राहिला हा पुढा कंडिशन तर लयच बिघडून राहिली गड्या बुड्याची. लाता मारा काम आलं नाही येत.
काय बुड्याचा मेळ येते की नाही काय माहिती गड्या. बोलावता तुम्ही आणि वरून काढून येता आम्हाला, आमचा अपमान करता. हा बुडे बाय शोभलं नाही तुम्हाला? शोभलं नाही काय रे हो, तुला काय सांगितलं रे हो टाकले? निरूप दे बा, कमलीले मा निरूप दे, इकडे पाठवून दे दिले. तू काय म्हणते? नाही म्हणते मी नाही जात. फटीच वाढ काय म्हणते तुम्ही जा म्हणते. हा तुला रोडून आला का मला निरूप घेऊन जाईल? हा हल्लो निघडून काय तोंड्या हल खाल्या हा टाकले. हो झाबरे, या बुड्याला समजून सांगा तू माणूस किती अशीला बोलून राहिला, भाजून राहिला हा बुडा. जाऊ दे ना रे, त्या बुड्या पुरी डोक्यावर घेऊन राहिला, लहान लेकरासारखा बुडा व्हायला गाड्या तू. काय लेका झुंबर, कसं माणूस आहे का तू? हा तुला राग येऊन राहिला का? लहान लेकरासारखा व्हायला तो बुडा. त्याला गावाचा फाजीला कमला बुडी कशी समजते आणि म्हणते तिचा बोलून आण म्हणते. हो आपल्याला गादी आहे म्हणते, पलंग आहे तिचा, सारा खेळ पद्धतशीर होते म्हणते. आणि वाडग्यात म्हणते भुशी आहे म्हणते, अंग खाजू येईल. हे कसं या मतली बुड्याला समजून राहिलं? हा तुम्ही म्हणता लहान लेकरासारखा बुडा आहे. अरे हरामी आहे तो बुडा. पापा शांताराम भाऊ हाय बुडा फाजील. म्हणून म्हणतो मी या बुड्याला दवाखान्यात लागते पहिले. यक्कर येला चाली पण बुडे कसं सुधरून आणणार बा, असा कायदा काही बदलावून राहिला ना बुडा, सांगा ना. जाऊ द्या तुम्ही दोघं जण टेन्शन ना घेऊ, मी बोलतो बुड्यासोबत काय आहे तर. तुम्ही दोघे टेन्शन ना घेऊ, तुम्हीच बोला या भारी घे डंगऱ्याबरोबर. हा मी भेजातून पडला बुडा, आटायला सटकले त्याचे. कसं झाबरू कसं तू आज म्हणून आता बुड्याला मी झपके मारले त्याला. आता कसं जाऊ द्या, आता तुझ्या तोंडाकडे पाहून काही मी करत नाही. बरोबर तुम्ही दोघे जण टूम दहा लोक मी पाहतो काय आता. चालतो आम्ही अटे का थांबे राहिलो का बुड्या कोण वाज येते हो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बुड्याची कंडिशन लय बिकट आहे. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा बरं व्हिडिओ.